सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा आहे, भाग 146. आता मेघनानं रोहितला फोन केला आणि त्याला डिनरसाठी इन्व्हिटेशन दिलं आणि ते सगळं राणीनं ऐकलं. आणि राणी म्हणाली, मला तुम्हा दोघांवर संशय आहे. ती सारखी का फोन करते? रोहित म्हणाला, अगं ती मला जेवायला इन्व्हाइट करते, मला थँक्यू म्हणायचं आहे तिला. राणी म्हणाली, कशाबद्दल थँक्यू? आणि आभार प्रदर्शन मांडायचं आहे का तिला? रोहित म्हणाला, अगं तिचं मी काम करून दिलं ना, म्हणून तिला मला थँक्यू म्हणायचं आहे. असं म्हणून रोहितनं नजर चोरली आणि त्याला थोडी भीतीच वाटली, कारण राणीनं सगळं ऐकलं की काय. आणि मी मनोज आणि राणीविषयी सुद्धा बोललो मेघना मॅडमशी. राणीला जर कळलं की मी तिच्यावर वॉच ठेवत आहे, तेही मेघना मॅडमकडून, तर मग राणी खूप मोठा तमाशा करेल. पण राणीनं नेमकं ते ऐकलं नव्हतंच आणि तिने तो विषय काढलाच नाही, म्हणून रोहितला बरं वाटलं. आणि राणी चकित होऊन म्हणाली, अगं बाई, असं होय, तिला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे का? मग तिला म्हणावं, असे खूप सेवा देणारे लोक आहेत जे रोज तुझ्या घरी येतात आणि तुझं काम करून देतात. आता त्या सगळ्यांना थँक्यू म्हणण्यासाठी जेवायला घरी बोलवणार का नाही? लाईटमन आहे, वॉटरमन आहे, दूधवाला, भाजीवाला, पेपरवाला, धुणंवाली, भांडीवाली, कलेक्टर, तहसीलदार, शिक्षणाधिकारी, शाळेतला शिपाईसुद्धा तिला पाणी देतो ना प्यायला. गॅरेजवाला आहे, मेकॅनिक आहे. फक्त तुम्हीच कशाला? खूप सारेजण तिची मदत करतात. तर तिला म्हणावं, आत्तापर्यंत किती जणांना जेवायला बोलवलं? मग त्यांनाही बोलव, तुम्हालाच कशाला बोलवायचं? असं म्हणून राणी चिडली आणि रोहित हसायला लागला. आणि राणी म्हणाली, सर हसताय कशाला? सिरियसली माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सर तुम्हाला वाटत नाही का ती तुमच्यावर जाळं टाकते? म्हणे थँक्यू म्हणायचं आहे, सगळे बहाणे आहेत तुमच्याजवळ येण्याचे. आणि रोहित हसला आणि म्हणला, राणी अगं मला चांगलंच कळतंय. आणि तुला एक गोष्ट सांगू का? तिने याआधी माझ्यावर जाळं टाकलेलं आहे आणि मला आय लव्ह यू सुद्धा म्हणालेली आहे. आणि राणी चकित होऊन म्हणाली, काय? कधी कधी ती तुम्हाला आय लव्ह यू म्हणाली? असं म्हणून राणीनं आता तलवार उपसल्यासारखा पवित्रा घेतला आणि रोहित तिला शांत करत म्हणाला, ए जगदंबा, जरा शांत हो आणि नीट ऐक. असं म्हणून तिला जवळ मिठीत घेतली आणि तिच्या खांद्यावर मान टेकवली आणि म्हणाला, अगं तुझं आणि माझं पॅचअप होण्याआधीच तिने मला प्रपोज केलं होतं आणि माझ्या बर्थडे दिवशी नाही का मी चिडून आलो आणि तुझ्याही कानाखाली दिली. राणीनं आता गालावर हात ठेवला आणि म्हणाली, सर आता कुठे आपलं 1 वर्षाची ॲनिव्हर्सरी झाली आणि 1 वर्षात तुम्ही किती कानाखाली दिल्या हो? आणि रोहित हसला आणि म्हणाला, फक्त 2. आणि पुढच्या वर्षी त्या कानाखाली डबल होतील हा राणी. आगाऊपणा बंद कर, नाहीतर मार खाशील चांगलाच. आणि राणीनं त्याच्या पोटात कोपर मारला आणि म्हणाली, मारा, खूप मारा, पण त्या बाईला बोलू नका, मला ती नाही आवडत. आणि त्यानं पाठीमागूनच तिच्या गालाची पप्पी घेतली आणि म्हणाला, नको काळजी करू. त्या दिवसापासून तिने माझा नाद सोडला, कारण मी तिला तेव्हाच सांगितलंय की माझं लग्न झालं. तिला वाटत होतं की माझं लग्न झालेलं नाही म्हणून प्रपोज करत होती. आणि राणी म्हणाली, नाही हो, तिने तुमचा नाद नाही सोडला. आता कसं सांगू तुम्हाला? आणि तुम्ही नका तिच्याकडे जाऊ. आणि काय हो, त्या दिवशी तुम्ही घरी आलात आणि मी तुम्हाला प्रपोज केलं तर तुम्ही माझ्या कानाखाली दिली ना? मग तिनं तेव्हा असा मूर्खपणा केल्यावर तिच्या खाली दिली का? रोहित म्हणाला, हो मग मी काय सोडतोय हो तिला? मला तिचा खूप राग आला होता आणि मी तिच्यासुद्धा कानाखाली दिली. आणि हे ऐकून राणी चकितही झाली आणि खुशसुद्धा झाली आणि म्हणाली, बघा, तरीही तिला अक्कल नाही, तरीही तुमच्या मागे मागे फिरते आणि तुम्ही तिच्याकडे जाणार नाही म्हणजे नाही. रोहित म्हणाला, जाणार तर नाहीच, मी टाळणारच आहे, पण जर गेलो तर एकटं नाही जाणार. मग तर झालं. राणी म्हणाली, पण कशाला? तुम्हाला काय खावं वाटतं सांगा, मी सगळं इथे करणार. कोणती डिश खायची? आत्ता बनवते. आणि तो म्हणाला, मला माहीत आहे तू माझ्यासाठी सगळं बनवशील आणि मी फक्त खाण्यासाठी तिथं नाही चाललो, आणखीन काहीतरी कारण आहे.
मला तिच्याकडे का जायचं आहे माहीत आहे का? ती म्हणाली की ती राणीपेक्षा जास्त चांगला स्वयंपाक करते. आणि तू ऐकलं असशील की मी तिला काय म्हणालो. मी तिला म्हणालो की तू तुझं बोल, राणीला किती येतं हे आम्हाला माहीत आहे. मग आता मला बघायचं आहे की तिला किती चांगला स्वयंपाक येतो. असं समज की तुझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये फाईट लागलेली आहे. आणि कशाची? तर स्वयंपाक बनवण्याची. राणी थोडी हसली आणि म्हणाली, सर तुम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे का माझा? आणि ती असं म्हणाली म्हणून तुम्हाला तिचा राग आला आहे का? रोहित म्हणाला, हो. आणि तुझ्याबद्दल कॉन्फिडन्स का नसणार? मी रोज तुझ्या हातचं खातो आणि तुझ्या हातच्या जेवणाशिवाय मला काहीच खाऊ वाटत नाही, म्हणून तर तुला माहेरात ठेवत नाही. आणि राणी लाजून हसून म्हणाली, फक्त एवढंच कारण आहे का की तुम्हाला माझ्या हातचं जेवणच आवडतं? आणि रोहित म्हणाला, हो, बाकी काही नाही बाबा, असं म्हणून हसून बाहेर गेला. आणि राणी लवजून कपाटात शिरली आणि तो पुन्हा बाहेर आला. बाहेरून आत आला आणि तिचे केस पकडून ओढले आणि म्हणाला, आणि ती राणी म्हणाली, दुखतंय, तुम्ही काय करताय? आणि तो तिचे केस ओढून तिच्या विरुद्ध दिशेनं त्याचं तोंड तिच्या तोंडाजवळ आणलं आणि हसून म्हणाला, आता घरात बेबी आला आहे तर थोडी पोक्त हो. आणि बेडरूम सोडून जास्त तिकडं जाऊ नकोस. आणि लवकर बेडरूममध्ये येत जा. उशीर झालेला मला चालणार नाही, कारण मला आता रोज रात्री तुझे डाऊट क्लिअर करायचेत. असं म्हणत त्याने तिचे केस सोडले आणि दादा दादा म्हणून बाहेर हाक मारत गेला. आणि राणी प्रचंड लाजली. तिने तिचे दोन्ही हात चेहऱ्यावर झाकले आणि म्हणाली, सर्किट रोहित कुमार सारखे केस सोडतात. आणि तो दादा दादा करत होता आणि सोनम आली आणि म्हणाली, दादा हो, हळू, किती मोठ्याने ओरडताय, आता बेबी घरात आहे, ते झोपले, उठेल ना. तसं रोहितनं जीभ चावली आणि म्हणाला, अरे हो, विसरलो. आणि राणी आली आणि त्यानं कसं मगाशी तिच्या डोक्यात मारलं होतं तसं त्याच्याही डोक्यात थोडंसं मारलं, टपली आणि म्हणाली, कसे विसरलात? पुन्हा विसरायचं नाही म्हणून ही टपली. आणि रोहितनं तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि म्हणाला, तुला सांगितलं ना माझी अशी मस्करी करायची नाही माणसात. राणी तू पुन्हा चुकली. आणि राणी आता घाबरली. तो पाण्याचा किस्सा त्याला आवडला नव्हता आणि आत्ताचं हे वागणं तिचं त्याला नाही आवडलं. पण अल्लड राणी वाहवत जायची. लहान होती ना, अजून समज नव्हती. तिचं वय खेळण्याचं होतं, मस्करी करण्याचं होतं. आणि हा सर्किट माणूस, तो जरा चांगला बोलला की लगेच काही पण करायची राणी. आणि त्याला काय आवडतंय काय नाही हे अजून तिला कळत नव्हतं. आणि राणी किचनमध्ये पळूनच गेली. आणि रोहित तिच्याकडे जाणार इतक्यात राहुल आला आणि त्याला पकडला आणि हसून म्हणाला, चल, मला बोलायला आलास ना तू, मग माझ्याशी बोल ना, राणीला आता सोडून दे. पण आता रोहित खूप चिडला होता आणि संध्याकाळी तिला दाखवतो बेडरूममध्ये गेल्यावर, आता वाचलीस. पण नंतर खरं नव्हतं तिचं, असं म्हणाला. कारण रोहितला माणसांमध्ये अशी घाणेरडी मस्करी केलेली आवडत नव्हती. आणि रोहितनं पुन्हा बेडरूममध्ये जाऊन तिला फोन घेतला आणि टिंगूला फोन करून म्हणाला, हॅलो टिंग्या, एक काम कर. आणि टिंगू तिकडून म्हणाला, ए रोहित, पहिली गोष्ट म्हणजे माझं नाव टिंग्या नाही आणि टिंगूसुद्धा नाही. जे नाव आहे ते नाव तर माझं हरवूनच गेलं यार, नीट टिंगू पण म्हणत नाही तुम्ही मला. जर उद्या मला माझं बाळ झालं ना, तर तुमचं ऐकून तेही मला टिंगू म्हणेल. आणि रोहित हसला आणि म्हणाला, मग काय करायचं यार, सवय लागली आता. पण तुझं अमित हे नाव ना आता रेकॉर्डवरच आहे फक्त. बरं ऐक ना टिंगू, आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये आता प्रत्येकाच्या घरी मिठाईचा बॉक्स गेला पाहिजे. आता बेबी घरी आले तर मिठाई वाटायला हरकत नाही. दादाला मुलगी झाली, त्या आनंदात मिठाई वाटायची. टिंगू म्हणाला, अरे पण इतकी मिठाई आणायची कुठून? रोहित म्हणाला, कुठून पण आण आणि सगळ्यांना संध्याकाळपर्यंत मिठाई वाट, कळलं? आमच्या बेबीला सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. आणि टिंगू म्हणाला, ओके. आणि राहुल त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि टेरेसवर त्याला घेऊन गेला. आणि फोन करून रोशनला सुद्धा बोलवून घेतलं. आता रोशनला तर वाटलं काहीतरी चांगलं चुंगलं आणि सेलिब्रेशन असेल म्हणून तो पळत वर गेला. आणि त्या दोघांना बघून म्हणाला, हे काय, तुम्ही तर रिकामच दिसताय, मग मला कशाला बोलवलं? तुम्ही असेच आहात होय? मला वाटलं बेबीचं सेलिब्रेशन करताय. आपल्या सेलिब्रेशन राहिलं आहे बरं का राहुल दादा.
आणि दादा तुम्ही दोघे कधीतरी रिस्क घेऊन सेलिब्रेशन घरामध्येच करा की, सगळं मीच कसं करायचं. आणि मी काय म्हणतो, आता आपण बियरमध्ये शिजवलेली कोंबडी खायची का, म्हणजे त्या निमित्तानं बियर पोटात जाईल आणि कुणाला काहीच कळणार नाही. रोहितने आता पायातली चप्पलच काढली आणि मला इकडे ये साल्या, तुला आता तुडवतच चांगला, कसल्या आयडिया काढतो. पण आता घरात दारू आणायची नाही म्हणजे नाही, बाहेर जाऊन काय डोसायची ती डोस. आता आई सोडणार नाही जर सापडलो तर. आणि बिचारा रोशन गप्प बसला आणि रडकुंडी आला आणि राहुल त्याला समजवायला लागला. मग इकडे संग्रामनं पियेला फोन केला आणि म्हणाला, काम झालं का नाही, त्या रोहित सूर्यवंशींच्या घरासमोर JCB आणून इतका मोठा खड्डा कर की त्या घरातले प्रत्येकजण बाहेर आले की खड्ड्यात पडतील. रस्ता खोदला की नाही, बातमी झाली की नाही, असं तो विचारायचा. आणि इतका नशेमध्ये होता की काही बोलायलाच नको. आणि PA म्हणाला, साहेब नक्की होईल. अहो आपल्या इथले JCBवाले येत नाहीत, घाबरतात त्याला, म्हणतात की त्यांना कळलं तर आमचं काही खरं नाही, म्हणून जरा बाहेरचा JCB बोलवतोय. आणि बाहेरचे लोक जास्त पैसे घेतात साहेब. आणि संग्राम म्हणाला, किती लागतील तेवढे दे, पण सूर्यवंशीच्या घरासमोर डबरं पाड. आणि PA म्हणाला, हो साहेब, पण आता त्यानं 50,000 रुपये घेतले होते आणि स्वतःच्या मुलाला इंजिनिअरिंगला होता त्याला लॅपटॉप घेतला होता, त्याला पैसे कमी पडत होते ना. आणि त्यानं आयडिया करून पैसे काढले होते संग्रामकडून आणि तो असाच संग्रामला शेंडी लावायचा. आणि इकडे संग्रामचे वडील संध्याकाळी बाहेर फिरायला गेले. अचानक त्यांच्या हातामध्ये मिठाई ठेवली. ती मिठाई त्यांनी खाल्लीसुद्धा आणि म्हणाले, कोणाची मिठाई आहे. आणि संग्रामचे कार्यकर्ते म्हणाले, भैयासाहेबांना मुलगी झाली, त्यांची मिठाई आहे, त्यांनी सगळ्याला वाटली, आपल्या मतदारसंघातसुद्धा वाटली, घ्या तोंड गोड करा. अख्ख्या शहरामध्ये पावशेर मिठाई दिली प्रत्येक घरी. आता त्याच्या फॅक्टरीच आहे दुधाची, तर वाटणारच की मिठाई, खूप मोठ्या मनाचे माणूस आहेत, असं म्हणून सगळे आनंदात खात होते. आणि संग्रामच्या वडिलांनी ती मिठाई थुकूनच दिली आणि घरी येऊन संग्रामवर खूप ओरडले आणि म्हणाले, मूर्खा, ते सूर्यवंशींचे पुत्र वंशावर वंश वाढवत आहेत आणि तुझ्या लग्नाला 2 वर्ष होऊन गेली तरीसुद्धा तुला अजून साधं एक मूल जन्माला घालता आलं नाही. मला तर वाटतं तुझ्या दारू पिण्यामुळे तुला मूल होत नाही. दारू बंद कर आणि दवाखाना बघ, काहीतरी उपाय कर. मी हे सगळं केलं असतं, पण मी करून काय उपयोग, तुला बाप व्हायचंय, तू हालचाल केली पाहिजे. आणि संग्राम दारूच्या नशेत म्हणाला, होईल हो, सगळं होईल, मी कुठे म्हातारा झालोय. आणि त्याचा बाप रागात म्हणाला, अरे तरुण पण आहे तरी मूल होईना आणि म्हातारपणी काय झेंडे लावणार आहेस, स्वतःची अक्कल नाही आणि दुसऱ्यानं सांगितलेलं ऐकत नाही. माझी मुलगी नांदणं सोडून इथे येऊन राहिली आणि तू हा असा निपुत्रिक, दवाखाना बघ म्हटलं तर ऐकत नाही, स्वतःमध्ये काही खोट नाही असा विश्वास आहे तुला. आता वेडा संग्राम म्हणाला, मग मी काय करू आबा, माझ्या बायकोत काहीतरी खोट असेल. आणि कोणाचा वंश वाढला, रोहित सूर्यवंशीचा का. त्याचे वडील म्हणाले, त्याचा नाही, राहुल सूर्यवंशीला मुलगी झाली. आणि संग्राम म्हणाला, मुलगीच झाली ना, मग असू दे की, मुलगा झाला तर तो खरा वंशज, मुलगी काय दुसऱ्याच्या घरी जाते. आणि त्याचा बाप म्हणाला, अरे पण तो मूल जन्माला घालू शकतो हे तरी सिद्ध झालं ना, पण तुझं काय, ते काही नाही, दवाखाना बघ आणि काहीही कर, पण यंदा पाळणा हल्ला पाहिजे. संग्रामनं आता रागारागात मेघनाला फोन केला आणि म्हणाला, तुला काही कळलं का. ती म्हणाली, काय झालं. तो म्हणाला, रोहित सूर्यवंशीला मुलगा झाला. तशी मेघना उठली आणि चकित होऊन म्हणाली, काय, बहुतेक तुम्ही जास्त दारू घेतलेली आहे, तुम्ही शुद्धीवर आहात का. अहो त्याची बायको रोज माझ्यासमोर कॉलेजमध्ये आहे आणि माझं त्या दोघांवर चांगलंच लक्ष आहे, ती प्रेग्नेंटसुद्धा नाही आणि मुलगा कुठून झाला. आणि संग्राम म्हणाला, मग राहील प्रेग्नेंट, आणि तुझं त्याच्यावर लक्ष आहे म्हणजे त्यांच्या बेडरूममध्ये लक्ष ठेवतेस का. मी जे आता म्हणालो ना ते खरं होईल, त्याला मुलगा होईल, सूर्यवंशींचा वंशज. मग तू काय करशील, हातात कटोरा घेऊन फिर. अगं कर की काहीतरी, नाहीतर तू तरी त्या रोहितला जाळ्यात ओढ आणि त्याच्याकडून प्रेग्नेंट राहा, काहीही कर, पण त्याला सोडू नको, नाहीतर मी तुझं सगळं भांडं फोडूनच टाकतो त्याच्यासमोर, मग बस बोंबलत, काहीच कामाची नाही तू. आणि आता मेघना घाबरली आणि म्हणाली, नाही, राणी रोहितच्या बाळाची आई होणारच नाही, त्या आतच मी काहीतरी करणार, असं म्हणून अस्वस्थ झाली. आता मेघना म्हणाली, रोहित साधा सोपा नाही, आग खाईल तो कोळसे ओकील, म्हणतात ना, ती म्हण माहीत आहे का तुम्हाला, तसा आहे तो. तर रोहित आग आहे, आग, अंगार, आणि त्याच्या तोंडातून कायम आगच बाहेर पडते. पण मी बघते, मी त्याच्यावर गोड बोलून जाळं टाकते. मग आता बघू मेघना रोहितला घरी बोलवायला सक्सेस होईल का आणि ती तिचा घाणेरडा डाव खेळेल. कसा खेळेल,
हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. आता इकडे जेवण होईपर्यंत राणी बेडरूममध्ये आलीच नाही. घाबरली होती रोहितला. स्वयंपाक झाल्यानंतर तिकडेच सपनासोबत बोलत बसली, बेबीला खेळवत बसली. तिच्याकडं सगळं शिकून घेत होती. बेबीला कसं पकडायचं, कसं हँडल करायचं. मग डिनर झाल्यावर आदिती आतमध्ये आली आणि जसा रोहित आतमध्ये आला आणि त्यानं बघितलं होतं त्याच्यासमोर हातात छडी घेऊन ती उभा राहिली होती आणि दुसरा हात त्याच्यासमोर केला होता आणि चुकलं माझं, छडी द्या असं म्हणाली. आता त्यानं तर आधी खूप रागात हातामध्ये छडी घेतली आणि राणीनं घट्ट डोळे झाकून घेतले. रोहितनं तिला छडी देण्याऐवजी तिचा किस घेतला आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, सर तुम्हाला राग नाही आला का? रोहित म्हणाला, आला आहे, पण शिक्षा वेगळी आहे तुझी, असं म्हणून त्यानं छडी फेकली आणि तिला रोमॅन्टिक त्रास द्यायला सुरुवात केली. मग राणी कॉलेजला गेली का? गेली. तिने मनोजला बघितलं आणि तिनं त्याची चौकशी केली आणि म्हणाली, कसं वाटतंय? मनोज म्हणाला, ठीक आहे, पण थोडंसं दुखतंय. राणी म्हणाली, मनोज जपून गाडी चालवत जा ना. मनोज म्हणाला, बघ आता, तू मागे होतीच की, तू बघितलं आहे की मी कसा गाडी चालवतो. राणी म्हणाली, ते मला माहीत आहे, मी तुझ्या गाडीवर बसले आहेच, तुझं ड्रायव्हिंग चांगलंच असतं. आणि मनोज म्हणाला, जाऊ दे, होणाऱ्या गोष्टी होतात. पण राणी थँक्यू सो मच, तू नसती तर कदाचित मला मदत मिळाली नसती आणि मी वाचलो नसतो. राणी म्हणाली, असू दे, मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. आणि अरे तुला फोनही करायला जमलं नाही कारण माझा फोनच हरवला. मनोज म्हणाला, माझा तरी फोन कुठे जवळ आहे, माझाही हरवला. मग त्यांनी दोघांच्याही फोनची देवाणघेवाण केली आणि आपल्या आपल्या जागी जाऊन बसले. आणि नेमकी मेघना आली आणि तिनं राणीकडे बघून तोऱ्यात केस उडवले. रोहित आता तरी घरी जेवायला येणार म्हणून ती खुश होती. ती राणीला काहीच बोलली नाही, नाहीतर राणी चिडेल आणि रोहितला येऊ देणार नाही असं तिला वाटलं, म्हणून ती राणीला डिवचत नव्हती. मग क्लास संपल्यानंतर तिनं पुन्हा एकदा रोहितला फोन केला आणि रोहित सर सांगा ना कधी येत आहे. दुपारी नको, हवं तर संध्याकाळी या सर, तुम्ही एकटे या असं मी म्हणणार नाही, नाहीतर तुम्हाला माझ्यावर डाऊट येईल. तर तुमचा एखादा मित्र चालेल आला तर, असं ती स्वतः म्हणाली, जेणेकरून रोहितला वाटावं तिच्या मनात काही नाही आणि त्यानं लगेच यावं. आणि आता रोहित म्हणाला, ठीक आहे, उद्या येतो. आणि मेघना खुश झाली. कॉलेज सुटल्यावर सुद्धा राणी समोरून नुसती झटकेच मारायची. आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये अचानक रोहितच आला आणि त्यानं माईकवर अनाऊन्स करायला लावलं की सगळी मुलं बाहेर येतील. आणि आता सगळ्या मुलांच्या रांगा बाहेर गेल्या आणि कोणाला काहीच कळेना की सगळ्यांना बाहेर का बोलवलं. मुलं हात बांधून उभा राहिली होती आणि रोहित अजून स्टाफरूममध्येच होता. एवढं काय अर्जंट प्रोग्राम आहे कोणाला कळेना, कारण थोडा थोडा पाऊस पडत होता आणि त्या पावसात उभा केलं होतं सगळ्यांना. आज मेघना मॅडम मात्र घरीच राहिल्या होत्या. कॉलेजला त्यांनी दांडी मारली होती कारण आज रोहित संध्याकाळी जेवायला येणार होता आणि पार्लरमध्ये वगैरे जाऊन खूप तयारी करायची होती मॅडमना, कारण रोहित येणार होता. त्यामुळे त्यांनी कॉलेजला दांडी मारली आणि जेवणापेक्षा या बाईचं स्वतःवरच लक्ष होतं. जणू काही रोहित जेवणार कमी आणि तिच्याकडेच जास्त बघणार होता असंच तिला वाटलं होतं. आणि प्राचार्य म्हणाले, काय झालं सर? आणि रोहित सगळ्या मुलांसमोर आला आणि त्यांच्याकडे बघून सगळे चकित झाले. मग रोहित प्रत्येकाकडे संशयी नजरेनं बघत होता आणि तो एका मुलाला शोधत होता. आणि आता त्याला जो हवा होता तो मुलगा घाबरला. पहिल्या ओळीतून दुसऱ्या ओळीत गेला. रोहित नेमका दुसऱ्या ओळीत जाऊन चेक करायला लागला तर तो मुलगा दुसऱ्या ओळीतून तिसऱ्या ओळीत गेला घाबरून. पुन्हा रोहितने तसंच केलं, तो तिसऱ्या ओळीत गेला. आणि मागच्या मागं हे सगळं त्या मुलाचं ओळी बदलणं सुरू होतं. आणि पुन्हा रोहित तिसऱ्या ओळीत गेला आणि तो मुलगा पहिल्या ओळीत येऊन बसला, जेणेकरून आपण सापडूच नाही. आता हे राणी बघत होती आणि याचं काय चाललंय हे तिला कळेना. मग तिच्या जवळ रोहित आल्यावर ती म्हणाली, काय झाले सर? रोहित म्हणाला, मी कोणाला तरी शोधतोय. राणी म्हणाली, काय प्रॉब्लेम झालाय का, सांगा ना. रोहित म्हणाला, एक मुलगा मला ड्रग्ज घेतोय असं कळलं आणि तो आपल्या कॉलेजचा आहे. आणि आता राणी हे ऐकून धक्का बसून म्हणाली, अरे बापरे. रोहित म्हणाला, जर एक मुलगा आज घेत असेल तर उद्या सगळीच मुलं घेतील, कारण एकमेकांची सवय लागायला वेळ लागत नाही, म्हणून मला तो हवाय. आता राणी म्हणाली, मग एक मुलगा, ते बघा सारख्या ओळ बदलतोय. आणि तिनं रोहितला त्या पोराला दाखवूनच दिलं आणि रोहितनं त्याला पकडला आणि फटकवला. त्याच्या घरच्यांना बोलवून घेतलं आणि पुढची कारवाई केली आणि त्याला कॉलेजमधून जागेवर सगळ्यांसमोर हाकलून दिलं.
आणि बाकीची मुलं आपोआप घाबरली. मग आता अर्धं कॉलेज झालं होतं आणि रोहित राणीला कॉलेजच्या क्लासरूमच्या बाहेर बोलवून म्हणाला, चल माझ्यासोबत. राणी म्हणाली, कुठे? रोहित मला चल म्हणालो तर चल. आता सगळ्या मुली राणीकडे खूप कौतुकानं बघत होत्या, रोहितकडे वाकून वाकून बघायच्या. आणि राणी गुपचूप तिच्या नोट्स घेऊन आली आणि लाजत लाजत गाडीत बसली आणि रोहितला म्हणाली, कुठे घेऊन निघालात सर? रोहित म्हणाला, तुला पार्लरमध्ये सोडतोय. 2-3 तास पुरेसे आहेत ना तुझ्यासाठी? तुझ्यावर काम करून घे. जरा बघ किती डल झाली आहेस तू. राणी म्हणाली, पण कशाला? आम्हाला नाही आवडत जास्त पार्लर. आणि रोहित म्हणाला, पण मला आवडतं आणि माझ्यासाठी करायचं. मग जाता जाता तिला म्हणाला, चहा घेशील का? ती म्हणाली, हो, या वातावरणात चहा तर हवाच. मग तुम्ही काय घेणार? तुम्ही तर चहा घेत नाही. रोहित हसून म्हणाला, मी तुझ्याकडे बघणार आणि डोंट वरी, मी दूध पिईन. असं म्हणून त्यानं तिच्या छातीकडे बघितलं आणि आई शपथ राणीच्या शरीरातून वीज चमकून गेली आणि ती काहीच न बोलता फक्त त्याला चिमटा घेऊन गप्प बसली. मग तो तिला एका दुकानात चहा घ्यायला गेला तर त्यावर नाव होतं आमदार चहा. राणी हसून म्हणाली, सर तुम्ही आमदार नका हो, अहो चहाच्या दुकानाला पण लोक नावं देतात, आमदार चहा. कसं वाटतं ते? रोहित हसला आणि मला, अगं हे तर काहीच नाही, तुला एक दिवशी फिरवून दाखवेल, अगदी सलूनच्या दुकानामध्ये सुद्धा माझा फोटो आहे, भावी आमदार म्हणून. आणि राणी, हीच लोकं ना खरं आपल्याला त्यांच्या काळजात ठेवतात आणि आपल्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होतात आणि आपले कार्यकर्ते सांभाळावे लागतात. तसंच आज तुलाही मी सांगतोय तिथं यायचं आहे आणि माझी बायको आहे याचं कर्तव्य करायचं आहे. त्या दिवशी नाही आलीस तू रक्षाबंधनाच्या दिवशी, पण आता यावं लागेल. राणीला माहीत नव्हतं की तो कशाबद्दल बोलतोय. मग आता राणीचं लक्ष एका साडीच्या दुकानाकडे गेलं बसल्या बसल्या आणि बाहेर स्टॅच्यू उभा होते आणि त्यांच्या अंगावर सुंदर साड्या होत्या आणि राणी नुसती हसून म्हणाली, सर मला ना असं वाटतं कधी कधी हे सगळे स्टॅच्यू आहेत ना ते पळवूनच न्यावे. अहो किती सुंदर साड्या आहेत, पण महागड्या असतील ना? रोहित हसला आणि म्हणाला, पळवायची काय गरज आहे? तुला कोणती आवडली साडी सांग, आपण घेऊया. आणि राणी लगेच म्हणाली, नको नको, मी जास्त कुठं साड्या घालते. रोहित म्हणाला, बरोबर आहे, माझ्या आईसारखी भरजरी गोंडेदार साडी घालून रोज वावरणं तुम्हा सुनांना कुठे जमणार? आणि तुझी ना राणी अर्धी साडी खालीच लोळत असते. ती म्हणाली, गप्प बसा, आता आहेच माझी उंची छोटी तर मी काय करू? मग कशाला माझ्याशी लग्न केलं? आणि रोहित म्हणाला, आता सोडू का तुला? आणि राणी म्हणाली, नाही नाही, आता ते शक्य नाही, हवं तर मी तुम्हाला स्टूलवर उभा राहून टाय बांधेन, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन सारखं, पण मी तुम्हाला सोडणार नाही. मग रोहित हसला. मग त्यानं तिला पार्लरमध्ये सोडली. नंतर मी तुला घ्यायला येतो असं म्हणून त्यानं तिला तिथं सोडली आणि गेला. आणि जाताना राणीला ज्या 5-6 स्टॅच्यूवरच्या साड्या आवडल्या होत्या ना, त्या सगळ्या साड्या खरेदी करून घरी घेऊन टाकल्या. आणि ही मुलगी गरीब आहे आणि पैशाचा विचार करून इच्छा मारते असं त्याला वाटायचं. आणि तिच्यावर भरपूर काम केलं होतं त्या पार्लरवाल्या बायकांनी. आणि राणी आता पहिल्यापेक्षा जास्त चमकायला लागली. तिचे लॉंग केससुद्धा थोडेसे शॉर्ट केले आणि चमकदार केले. आणि मग तो तिला घ्यायला आला. आणि राणी जेव्हा ब्युटी पार्लरमधून बाहेर आली तेव्हा काय दिसत होती राणी, एकदम चांद का तुकडा. आणि रोहित तिला हसून म्हणाला, राणी मला असं वाटते की दिवसा चंद्र पृथ्वीवर आला. आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, गप्प बसा, पण हे सगळी कशाची तयारी आहे सांगा तरी? आणि रोहित हसून तिला डोळा मारत म्हणाला, संध्याकाळची तयारी. आणि राणी आता खूप खूप लाजली. मग आता राणीला माहीत नव्हतं की संध्याकाळची म्हणजे नेमकी कसली तयारी आहे. आणि तिकडे ती मेघनासुद्धा पार्लरमध्ये जाऊन चकाचक होत होती. मग आता बघूच, जेव्हा रोहित तिच्याकडे डिनरसाठी जाईल तेव्हा काय होईल.